सह्याद्रीच्या कडे कपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा. जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी हा जीर जीर जी जीर जीर जी जीर. जय शिवराय. आमचं गाव हे किल्ल्यांचं गाव म्हणून आज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या गावात असं घडतंय की लहान लहान मुलं एकत्र येत आहेत आणि ते सगळं स्वरूप निर्माण करतायत. गेले दीड महिने आम्ही याच्यासाठी म्हणजे अनंत चतुर्थी झाल्यानंतर आम्ही सुरुवात केली. हे खरं गावचं बेस आहे सगळा. हा किल्ले बनवणे दिवाळीमध्ये हा आम्ही लहानपणापासून जगत आलो आणि मधल्या पिरियडमध्ये कुठेतरी असं वाटलं की हे सगळं मिसिंग व्हायला लागलं. सुरुवातीला काय केलं की 2012 साली ज्यावेळी आम्ही स्पर्धा चालू केली त्यावेळी फक्त किल्ले बनवायचे आणि त्यावेळी किल्ल्याचं स्ट्रक्चर कसं असायचं की भिंतीला किल्ला टेकवायचा आणि शिवाजी महाराज वर ठेवायचे, पायऱ्या करायच्या, गुहा करायच्या, हे बेस असायचा. सगळेजण आम्ही पण लहानपणी तेच केलं. परंतु काय झालं की नंतर मग आम्ही ह्याला स्टेप बाय स्टेप वाढवायला लागलो. मग 2 वर्ष ती गेली की मग स्पर्धा आहे म्हटलं की सगळी मुलं करायला लागली किल्ला. म्हणजे मोबाईलपासून बाहेरून स्पर्धा आहे, बक्षीस मिळणार आहे आपल्याला. मग किल्ले बनवायला लागले. मग आम्ही त्याच्यानंतर 2 वर्षांनी ॲडिशन केली. त्याच्यात एक 17-18 पॉईंट दिले की हे 17-18 पॉईंट तुमच्या किल्ल्यावर पाहिजेत. तटबंदीला तुमच्या गुण आहेत, सैनिकांना गुण आहेत. घरं कशी बनवलेत तुम्ही, घरं कागदाची बनवल्यात, ती कागद परत कसं वापरता येतील ते पण सांगायचं. तुम्ही कुठं तुम्ही वापरणार, त्याचं काय करणार. ते झालं की मग थोड्या दिवसांनी आमच्या लक्षात आलं की आता मुलं चांगली बनवायला लागले. 2-3 वर्षानंतर आम्ही अजून ॲडिशन केली की हुबेहूब किल्ला आणि काल्पनिक किल्ला. हुबेहूब असेल तर मार्क जास्त येणार आणि काल्पनिक असेल तर मार्क कमी. मग मुलं काल्पनिककडनं बाहेर गेली आणि हुबेहूबकडे गेली. मग हुबेहूब किल्ला बनवायला सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी आम्ही केलं की माहितीला 50 मार्क्स आणि किल्ल्याला 50 मार्क्स. आता कळायला लागलं की ह्या मुलांना आता किल्ला बनवायला यायला लागला, पण आपल्याला त्यांना माहिती पण सांगता आली पाहिजे किल्ल्याची. मग ते माहितीचं ऍड केलं आम्ही की मग मुलं माहिती सांगायला लागली. शिवराय आणि चंद्रराव मोऱ्यांसोबत युद्ध केले आणि किल्ला आणि जावळी ताब्यात घेतली. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती तातई आमची अवकाश सांगणारा शंभूराजा येतो. शिवनेरी, प्रतापगड, रायगड, कंकराळा, पन्हाळा, प्रबळगड, वासोटा. मुलं माहिती पण सांगतायत, किल्ला पण हुबेहूब बनवतायत. हे वातावरण झालं. पण विकतचं सामान दिसायला लागलं किंवा प्लॅस्टिक दिसायला लागलं किल्ल्यावर, प्लॅस्टिकचे सैनिक वगैरे. तेव्हा आम्ही मग त्याच्यात ॲडिशन केली की काही साहित्य असेल गडावरचं तर घरं असतील, पुन्हा मंदिर असेल, मावळे असतील, हातानं बनवलेले पाहिजे. मग मुलांनी तेच केलं की मग हातानं बनवलेले मावळे तयार करायला सुरुवात केली. कौलं पण आहेत ना मुलांनी, कौलं करायची ती पण ती कागदाचे तुकडे असे चिकटून केलेले. हो बघितलं. म्हणजे ओरिजिनल कलर ते दिसले पाहिजेत कौलं पण. हो एवढं पोरं बारीक बारीक करत बसतात. कधी कधी आम्हालाच वाटतं आम्ही कुठेतरी कमी पडतोय बघते त्याला. म्हणजे त्या प्रतापगडाच्या महाद्वाराला जर 3 अशा चौकटे असतात ना त्याच्यामध्ये 3 आहेत तर त्यांनी 3च खेळे किती 12 बाहेर आले तर 12च बाहेर काढले होते. एवढं त्यांनी ते केलं होतं. ते मागच्या वर्षी बेंगलोरवरून एक कपल आलं, म्हणजे 4 जण आली होती बेंगलोरवरून. ते फोटो बघितले सगळे. म्हटलं आता म्हटलं बेंगलोरवरून इथं आले, चौकात आले, किल्ले सगळे बघितले. आणि नंतर फोन केला मला की किल्ले बघून झालेत, तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. म्हटले आता या चौकात जरा बोलूया आपण. तर मी म्हटलं तुम्ही माझा पहिला प्रश्न, बेंगलोरवरून कसं काय इतक्या लांबून कोण येऊ शकतं. तर ते म्हणले मी कोल्हापूरचा आहे आणि लहानपणी आम्ही चौघांनी पण हे किल्ले बनवलेत, पण मला हे लहानपणाचं आवडलं म्हणून आम्ही जुने दिवस आठवण्यासाठी आलो. आणि आमचा हॉटेलवाला आहे तिथं एक चौकात. तर त्याला म्हटले आमच्या चौघांना 4 भाकरी पाहिजे आणि चटणी असते आपली रेग्युलरची, त्याच्यात काही नाही, फक्त तेल टाकायचं, चटणी द्यायची, कांदा द्यायचा आणि भाकरी, एवढंच आम्हाला जेवायला पाहिजे. आई आली भाकरी घेऊन, त्यांना दिलं तिथं. तो म्हणले पैसे किती त्याला म्हणलं. तर तो मुलगा त्याला म्हणला की दादा भाकरीचे पैसे घेत नाहीत आमच्या इकडे, म्हणजे त्या ह्यांना. तर त्याला एवढं आवडलं. मला म्हणला पॉप म्हणला तुमच्यात खरं म्हणजे जे शिवविचार आहेत
ते तुम्ही फक्त इथं दाखवण्यापुरतं किल्ल्यापुरतं करत नाही, हे पोरांच्यात आहेत. म्हणलं त्यानं जे मनापासून सांगितलं ना, भाकरीचे पैसे घेत नाहीत, म्हणलं ह्याच्यातच सगळं आलं मला. प्यारे भंडारे सदरे बरी चंद्र सूर्याच्या शोभ झालेली हे प्यारे भंडारे सदरेवरी चंद्र सूर्याच्या शोभ झालेली ढोले नगारे वाजत तुतारी आने उधाने होळी म्हणाला अनजाने लोकांची वाढली दाटी खोदल्या धान्याच्या दर्शनासाठी वारता शिर घडली मोठी मराठी राजधानी रायगडाला या पोरक्या भूमीला आज छत्र लाभलं या पोरक्या भूमीला आज छत्र लाभलं अन शिवराज माझ छत्रपती सोबरे